प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही हे अगदी बरोबर आहे। आणि हे आम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त हे कोणाला माहिती आहे। नमस्कार सगळ्यांना, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या तब्येतीकरता आम्ही सर्व शुभेच्छा देतो। त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद समर्थपणे पुढे नेण्याकरता किंवा महाराष्ट्र चालवण्याकरता लवकरात लवकर त्यांनी पुन्हा कामावरती रुजू व्हावं अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। आणि त्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांना मुंबईकरांच्या वतीनं धन्यवादही देतो की 25 वर्षानंतर का होईना पण त्यांनी काल एक गोष्ट स्वीकार केली की तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असं ते स्वतःच काल म्हणाले। आणि 25 वर्षानंतर एका गोष्टीचा ॲक्सेप्टन्स त्यांनी दिलेला आहे की तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही। खरं तर त्यांची तब्येत बरी नसताना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका करायची नाही असा एक निर्णय आम्ही केलेला होता, परंतु काल त्यांनी अनेक टीका केल्यामुळे त्याला एक छोटंसं उत्तर देणं हे बंधनकारक आहे। आणि त्यामुळे प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही हे अगदी बरोबर आहे। आणि हे आम्हाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त हे कोणाला माहिती आहे। कारण 5 वर्ष सत्तेमध्ये बरोबर असताना माननीय देवेंद्रजी ज्या वेळेला मुंबई शहरासाठी कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल किंवा 500 फुटाच्या घरांचा निर्णय असेल, हे जेव्हा करत होते त्यावेळेला अनेक प्रकारचे प्रश्न हे विचारले जात होते। मांडीला मांडी लावून बसून हे प्रश्न विचारले जात होते। आणि मान्य देवेंद्रजींनी केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम आज जे करत आहेत किंवा मोदी सरकारमध्ये 5 वर्ष एकत्र बसून सत्तेमध्ये राहून मंत्रिपद भोगून प्रश्न विचारायलाही अक्कल लागत नसते। आणि त्यामुळे सचिन वाझे हा ओसामा बिन लादेन नाही असं म्हणायलाही अक्कल लागत नसते। कोविडमध्ये टक्केवारी घेण्यासाठीही अक्कल लागत नसते किंवा दर आठवड्याला स्टँडिंग कमिटीच्या 5% जगण्यासाठीही अक्कल लागत नसते। आणि सहकार्यांवरती अभिमान आहे, चांगली गोष्ट आहे। यशवंत जाधव सारख्या सहकार्यांवरती त्यांना अभिमान असेलच। ITच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये ज्यांच्यावरती 15 कोटी रुपये 15 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग करण्याचा एव्हिडन्स आणि त्याच्यामध्ये ते जबाब नोंदवले गेले आहेत। आणि प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे शेअर्स आपल्या मुलांच्या नावानी करून अनसिक्युअर्ड लोन्स दाखवून कशा प्रकारे 15 कोटीची गोलमाल केलेली आहे, म्हणजे स्टँडिंग कमिटीच्या टक्केवारीतनं मिळवलेला पैसा हा कसा त्या ठिकाणी हा फिरवलेला आहे। अशा सहकार्यांवरती अभिमान तर असेलच आणि त्यांच्याबद्दल अभिमान असण्यासाठी ही चांगली गोष्ट आहे। आणि ज्या स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षांवरती कालच भारतीय जनता पक्षाने अविश्वासाचा जो ठराव हा मांडलेला आहे, त्या स्टँडिंग कमिटीमध्ये तसं तर गेल्या 25 वर्षामध्ये स्टँडिंग कमिटी ही वसुली कमिटी तर झालेली आहेच, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये उदाहरणार्थ जो टॅब असतो, जो 6,000 रुपयाला 2015 साली मुंबई महानगरपालिका टॅब विकत घ्यायची, त्याच टॅबचे आज पर टॅब 20,000 रुपयाचं टेंडर ज्यांनी काढलं,
किंवा पोयसर नदीच्या आधीचा एस्टिमेट जो 500 कोटी रुपये होता तो 1500 कोटी रुपयापर्यंत जो नेण्यात आला, आणि ट्रेंचिंगमध्ये भारतीय जनता पक्षाने आवाज उचलल्यानंतर आणि आधीच प्रेडिक्ट केलं की या लोकांना कंत्राट मिळणार आहेत आणि ते रिटेंडर करावं लागलं, आणि त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे किंवा मुंबईकरांचे 136 कोटी रुपये वाचले. त्याच्यापासून अजून तुम्हाला मी एक माहिती देतो की मिठी नदीच्या पॅकेजमध्ये सुद्धा जे 2000 कोटीचं पॅकेज आहे त्याच्यामध्ये मी आतापासूनच तुम्हाला सांगतो की मिशिगन इंजिनियर्स आणि म्हाळसा या 2 कंपन्यांना ते टेंडर मिळणार आहे, मी आज जाहीर करतो. आणि हे सगळं रिगिंग जे आहे, म्हणजे महापालिकेच्या प्रत्येक खात्यामध्ये हा सचिन वाझे बसलेला आहे. तो यशवंत जाधवच्या रूपामध्ये सचिन वाझे आहे, इक्बाल सिंग चहलच्या रूपामध्ये आहे, आणि नवीन तिकडचे सचिन वाझे जे वेलारुसू ॲडिशनल कमिशनर आहेत, ज्यांना मनोज शर्मा नावाचे कुणीतरी व्यक्ती हे कुठून तरी इन्स्ट्रक्शन्स घेतात आणि वेलारुसूंना पास करतात, आणि मग वेलारुसू कमिशनर आणि यशवंत जाधव असं हे त्रिकूट मिळून ज्या प्रकारे टेंडर्स रीक करून हा जो भ्रष्टाचार, ह्याची जी वसुली, ही जी वाझेगिरी जी मुंबई शहराच्या स्टँडिंग कमिटीमध्ये गेल्या 25 वर्षापासून चालत आलेली आहे, दर वर्षाला किमान 6000 कोटी रुपयाचे टेंडर्स मिनिमम, हे कमीत कमी आकडा मी तुम्हाला सांगतोय की एका वर्षामध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये किमान 6000 कोटीचे टेंडर्स हे पास होतात. आणि 25 वर्षाचा आपण जर हिशोब लावला तर फक्त स्टँडिंग कमिटीच्या मार्फत किमान 1.5 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा सत्ताधाऱ्यांनी गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये करण्याचं हे काम हे त्यांनी केलेलं आहे. आणि या सगळ्या कारभाराच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षानं स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनच्या विरोधामध्ये अविश्वासाचा प्रस्ताव आणलेला आहे. काल माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणाले की मुंबई शहरामध्ये किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविडमध्ये ज्या प्रकारचं काम केलं त्याचं कौतुक न्यूयॉर्कपासून गल्लीपर्यंत हे त्याचं कौतुक झालेलं आहे. मी हे सांगू इच्छितो की या देशामध्ये आत्तापर्यंत कोविडमध्ये 4,85,000 लोकांचा मृत्यू झालेला आहे, आणि त्या 4,85,000 पैकी 1,42,000 मृत्यू 30% मृत्यू हे फक्त महाराष्ट्रामध्ये आहेत. एकट्या महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख लोक ऑफिशियली कोविडमुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. असं चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई शहरामध्ये कोविडच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. आणि कोविडच्या माध्यमातून सुद्धा गेल्या 1.5 वर्षामध्ये 3,000 कोटीचा भ्रष्टाचार, म्हणजे ह्यांनी ऑक्सिमीटर नाही सोडले, ह्यांनी थर्मोमीटर नाही सोडले, ह्यांनी पीपी किट्स नाही सोडली, ह्यांनी बॉडी बॅग्सही सोडल्या नाहीत. आणि कोविड केअर सेंटरची कहाणी कुणाला कशा प्रकारे कोणाच्या नातेवाईकाला एक जी गँग मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करते त्या गँगला हे काम देऊन, एक तर कोविड केअर सेंटर असं होतं महालक्ष्मीचं ज्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं, आणि एकही रुग्ण दाखल न करता ते कोविड केअर सेंटर हे बंद करण्यात आलं. आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी, मग ते बीकेसीत असेल, नेस्कोमध्ये तर कोविड केअर सेंटरचं काम करण्याचं काम एका हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीला नाही परंतु एका बिल्डरला ते सेंटर उभारण्याचं काम हे मुंबई महानगरपालिकेमध्ये देण्यात आलं. आणि कोविडमध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचे नियम लावून कोणतेही टेंडर्स न मागवता, शॉर्ट नोटीस टेंडर्स न मागवता डायरेक्टली काम देणं हे त्यांनी केलेलं आहे. ओशिवरा नदीमध्ये सुद्धा 500 कोटीच्या त्या टेंडरमध्ये शपूरजी पालनजीला आधी ते टेंडर दिलं गेलं होतं, टेक्निकल कारणाकरता ते टेंडर रद्द करून ते नंतर मिशिगन इंजिनियर्स आणि म्हाळसा यांच्या जॉईंट व्हेंचरला ते टेंडर देण्यात आलं. त्यामुळे अशा प्रकारे रीक करून मला असं वाटतं की येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव होईल
आणि मुंबई महानगरपालिकेतली सत्ता आपली राहणार नाही. आणि त्यामुळे मुंबईकरांचा किंवा मुंबई महानगरपालिकेचा जो मलिदा आहे तो मलिदा लाटण्याचं आपलं बंद होईल ह्या भीतीने ज्या प्रकारे हे टेंडर्स काढले जातात, हजारो कोटी रुपये मुंबईकरांचे लुटण्याचं काम हे जे करत आहेत, आणि ज्या घाईने, म्हणजे प्रभाकर शिंदे बोलतीलच की 3 दिवस आधी प्रस्ताव द्यावा लागतो सदस्यांना. हे 10 प्रस्ताव तर आदल्या दिवशी रात्री आणून त्याच्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता डायरेक्टली हे पास करण्यात येतात. आणि त्यामुळे भीती आहे की आपल्याला याच्या पुढे हा मल्लिदा लाटता येणार नाही. आणि त्यामुळे जेवढं आपल्याला ओरबडता येईल तेवढं ओरबडायचं काम हे सत्ताधारी शिवसेना मुंबई महानगरपालिकेमध्ये करत आहे. या सगळ्या प्रकरणाच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी न्यायालयामध्ये दाद तर मागेलच, परंतु येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या न्यायालयामध्ये सुद्धा आम्ही त्याची दाद मागू. आणि त्यामुळे गेल्या 25 वर्षामध्ये खड्ड्यात घातली मुंबई, नाल्यात बुडवली मुंबई आणि विकून खाल्ली मुंबई, अशा या 3 वाक्यामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये जी वाझेगिरी, जी लूट, जी वसुली ही मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरू आहे. आणि हे करणाऱ्यांवरती ज्यांना अभिमान आहे याच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागून मुंबईकर जनता यांना उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, असं आम्हाला आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नमूद करायचं आहे. याच्यानंतर प्रभाकर शिंदे स्टँडिंग कमिटीतल्या मुद्द्यांबद्दल डिटेलमध्ये त्याचं वर्णन करतील. नमस्कार. तुम्ही अशी आहे ना चालेल. अशी नमस्कार. माझे मित्र आमदार अमित साटम, पक्षनेता विनोद मिश्रा, प्रभारी भालचंद्र शिरसाट, स्थायी समितीच्या सदस्या ज्योती आळवणी, राजश्री शिरवडकर आणि सर्व पत्रकार मित्रांनो, सगळ्यात प्रथम आपल्याला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या अतिशय हार्दिक शुभेच्छा देतो. काल माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की आमचा कारभार हा अत्यंत उघड आहे, यात लपवा छपवीसारखे काहीही नाही, जे काय आहे ते तुमच्या समोर आहे, मग लपवा छपवी कशाला हवी. सर्व कामे जनतेला कळणे महत्वाचे आहे. काय लपवा छपवी स्टँडिंगमध्ये आणि मुंबई महानगरपालिकेत चालते हे सांगण्यासाठी खरं तर ही पत्रकार परिषद आहे. काल भारतीय जनता पक्षाच्या मुंबई महानगरपालिकेच्या गटाने मुंबई महानगरपालिकेत वाझेगिरी करणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव आणलेला आहे. आपल्याला अमितजींनी सांगितलंच की IT डिपार्टमेंटनी जे ताशेरे ओढलेले आहेत अशा प्रकारचा स्थायी समिती अध्यक्ष हे मुंबई महानगरपालिकेला लाभलेले आहेत. आणि मग काल अविश्वासाचा प्रस्ताव का आणला, तर नियम, कायदे, परंपरा हे सगळे पायदळी तुडवून केवळ आणि केवळ भ्रष्टाचार करण्यासाठीच, किंबहुना पुढच्या वेळेला मुंबई महानगरपालिका ही आपल्या हातातून निसटेल, मग घाई करण्यासाठीच स्थायी समितीचा आणि मुंबई महानगरपालिकेचा सध्याचा कारभार सुरू आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा नियम आहे की स्थायी समितीचे प्रस्ताव हे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांना 3 दिवस अगोदर मिळाले पाहिजेत. त्यानंतर जे तर प्रस्ताव मिळाले
तर त्यावर स्थायी समितीच्या सभेमध्ये नियमाने चर्चा करण्यात येत नाही. काल किमान 10 प्रस्ताव हे सदस्यांना आदल्या रात्री मिळाले होते. विनोद मिश्रा आणि राजश्री शिरवडकर यांना तर ते प्रस्तावच मिळाले नाही. आम्ही स्थायी समितीच्या अध्यक्षांना बैठक सुरू होण्यापूर्वीच एक पत्र दिलं, जे पत्र माझ्या हातामध्ये आहे, आणि या पत्राद्वारे आम्ही त्यांना विनंती केली की हे प्रस्ताव नियमाप्रमाणे आजच्या बैठकीत चर्चेला घेण्यात येऊ नयेत. तरीही स्थायी समिती अध्यक्षांनी त्याच्यापैकी 2 प्रस्ताव कोणतीही चर्चा न करता पास केले. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की ही लपवाछपवी कशासाठी आणि ही घाई कशासाठी? ही घाई केवळ एवढ्यासाठीच केली जाते की त्यामध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षाला आणि सत्ताधारी शिवसेनेला भ्रष्टाचार करायचा आहे. दुसरा विषय जो आहे, मुंबई महानगरपालिकेत शैक्षणिक विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा विषय आहे. 2015 साली जे टॅब 6,579 रुपयाला दिले गेले, 2017 मध्ये जे टॅब हे 10,000 रुपयाला दिले गेले, त्या टॅबची आजची किंमत ही 20,000 रुपये. पूर्वीच्या टॅबमध्ये जे दोष होते त्या दोषाबद्दल आम्ही प्रश्न विचारले होते. 23 ऑगस्टला आमचं पहिलं पत्र आहे, 5 जानेवारीला दुसरं पत्र आहे आणि 14 जानेवारीला तिसरं पत्र आहे. पण यामध्ये सुद्धा केवळ भ्रष्टाचार करायचा म्हणून कोणत्याही सदस्याला कोणतेही प्रश्न न विचारू देता हा प्रस्ताव संमत करण्यात आला. या शहरामध्ये 2250 कोटीचे रस्ते हे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये कोणत्याही प्रश्नाची उत्तरं न देता मंजूर केले गेले. भारतीय जनता पक्षाने याच्यावर प्रश्न विचारले होते. गेल्या 25 वर्षामध्ये 21,000 कोटी रुपये मुंबईच्या रस्त्यांवर खर्च झालेले आहेत, पण आजही मुंबईकरांना दर्जेदार रस्ते मिळत नाहीत. आम्ही हे प्रश्न विचारले की याच्या अगोदरच्या रस्त्यांचा दर्जा काय आहे, दक्षता विभागाचे अहवाल काय आहेत, किती रस्ते अपूर्ण आहेत, किती रस्ते पूर्ण झालेले आहेत, किती रस्त्याचं अधिदान केलेलं आहे. सगळ्या प्रस्तावांमध्ये या प्रश्नाची उत्तरं नाहीत. या रस्त्यांची गुणवत्ता काय आहे, या रस्त्यांच्या गुणवत्ता तपासणीसाठी कोणती स्कीम आहे, कोणत्याही प्रश्नाची उत्तरं आजपर्यंत दिली गेली आहेत. मग मला प्रश्न विचारायचा आहे, ही लपवाछपवी कुणासाठी? ही लपवाछपवी ही केवळ मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार करण्यासाठी. कोविडचे विषय मुंबई महानगरपालिकेत येतात. मुंबई महानगरपालिकेचा हा नियम आहे की 72(3) अन्वये मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीला या विषयाचं सविस्तर वर्णन हे 15 दिवसात कळवायला पाहिजे. एक वर्ष या प्रस्तावांची माहिती ही स्थायी समितीला मिळालेली नाही. सगळे कायदे डावलून हे प्रस्ताव मंजूर नेमके कुणासाठी केले जातात, कशासाठी केले जातात, ही लपवाछपवी कशासाठी? तर केवळ मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार करण्यासाठी. काल मुंबई महानगरपालिकेच्या पटलावर पोयसर नदीचा विषय आला, जो विषय मुळामध्ये 540 कोटींचा होता. तो प्रस्ताव आज 1100 कोटींचा झालेला आहे, दुप्पट किंमत झाली. या विषयावर भारतीय जनता पक्षाने अनेक प्रश्न विचारले. मूळ किंमत दुप्पट कशी झाली? सेवा रस्त्यांचं बांधकाम आपण कशा पद्धतीने करणार आहोत? सेवा रस्ता हा अतिक्रमण मुक्त आहे का? या कंत्राटदाराला कोणत्या प्रकारचा अनुभव आहे? या कंत्राटदारांनी जर 50 कोटीची कामं केली असतील तर 1100 कोटींची कामं तो कशी करणार आहे? याही विषयावर कोणतीही चर्चा न करता हा प्रस्ताव पास झाला. मुंबई महानगरपालिकेत ज्या वेळेला ऑनलाईन बैठका सुरू झाल्या त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाच्या गटाने हे पत्र दिलं होतं की ऑनलाईन बैठकांमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा होत नाही आणि म्हणून आम्हाला या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा.
पण स्थायी समिती अध्यक्ष हे अतिशय अहंकाराने, भ्रष्टाचाराने बरबटलेले अशा प्रकारचे स्थायी समिती अध्यक्ष अतिशय बेगुमानपणे सगळे नियम, सगळे कायदे, लोकशाही मूल्य पायदळी तुडवून महापालिकेचा आणि स्थायी समितीचा कारभार चालवत असतात. काल आणखीन एक विषय मुंबई महानगरपालिकेच्या पटलावर आला होता. या शहरातल्या उद्यानांचं परिरक्षण. आपल्याला आश्चर्याची गोष्ट सांगतो, अवघ्या काही महिन्यापूर्वी जेव्हा हे प्रस्ताव उणे दराने आले त्यावेळेला ते प्रस्ताव फेटाळले गेले. कारण काय होतं? तर कारण असं होतं की उणे दराच्या निविदा जर स्वीकारल्या तर ते व्यवहार्य होणार नाही आणि मुंबई महानगरपालिकेतला उद्यानांचा दर्जा राखला जाणार नाही. काल पुन्हा तो प्रस्ताव पटलावर आलेला आहे आणि तसाच आहे. 35 ते 40% उणे दराने आहे. भारतीय जनता पक्षाने स्वाभाविक प्रश्न विचारला की 3 महिन्यापूर्वी जर हे दर व्यवहार्य नव्हते तर आज हे व्यवहार्य कसे झाले? कोण लाभार्थी आहे त्याच्यामध्ये? कुणाचा लाभ होणार आहे? कुणाला भ्रष्टाचार करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबईकरांना फसवलं जातंय? अशा प्रकारचे प्रश्न हे विचारायचे नाहीत का? मुंबईच्या जनतेच्या वतीने भारतीय जनता पक्षाला हे प्रश्न विचारावे लागतील. पण ह्या सगळ्या चर्चेपासून पळ काढला जातो. चर्चेला कोणतीही उत्तर देते. माझ्याकडे अनेक पत्र आहेत जी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिलेली आहेत, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांना दिलेली आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांना सुद्धा दिलेले आहेत. पण एकाही पत्राचं उत्तर द्यायचं नाही. बैठक सुरू झाल्यानंतर सगळे नियम, सगळे कायदे, लोकशाही मूल्य पायदळी तुडून जो कारभार चालू आहे हा कारभार हा लांछनास्पद आहे. आणि जसं अमितजींनी सांगितलं की मुंबईचा जनतेचा पैसा हा भ्रष्टाचार करून जास्तीत जास्त ओरबडायचा, अशा प्रकारचा कारभार हा सत्ताधारी शिवसेना हा सध्या मुंबई महानगरपालिकेत चालवते. याच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने हा अविश्वास ठराव आणलेला आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की मुंबई जर मुख्यमंत्री हे सांगत असतील की लपवाछपवी कसली, ही लपवाछपवी जी मी आता तुम्हाला उदाहरणासहित सांगितली आणि मला एका प्रश्नाचं उत्तरच मिळालं नाही की 3 दिवसाचा नियम असताना सुद्धा घाई गर्दी कशासाठी? एका रात्रीत जे प्रस्ताव आले ते सकाळच्या बैठकीत पास करावेत, ही घाई कुणासाठी? 540 कोटीचा प्रस्ताव हा 1100 कोटीवर जातो. दुप्पट भाव ज्यावेळेला दिला जातो त्यावेळेला स्थायी समितीच्या सदस्यांना चर्चा करू न देता प्रस्ताव पास करणं, ही घाई कशासाठी? शैक्षणिक विद्यार्थ्यांना टॅब मिळावेत ही आमचीही भावना आहे, किंबहुना आमची ती इच्छा आहे. पण सदोष टॅब जर मिळणार असतील त्याच्यामधलं स्पेसिफिकेशन जर मुंबईकरांच्या समोर येणार नसेल, 6,589 रुपयाचा टॅब हा 20,000 रुपयाला मुंबई महानगरपालिका खरेदी करणार असेल तर त्याची उत्तरं ही जनतेच्या वतीने भारतीय जनता पक्ष तुमच्याकडे मागणार. पण भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता ही घाई एवढ्याचसाठी केली जाते, याचं कारण त्यामागे भ्रष्टाचार दडलेला आहे. आपल्याला तो भ्रष्टाचार करायचा आहे म्हणून ही घाई आहे. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की हे सगळे विषय हे आपल्या मार्फत जनतेपर्यंत जावे, यासाठी पत्रकार परिषद आहे. धन्यवाद. हा ठीक आहे, प्रश्न असतील तर. नाही, 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार झालाय. 1.5 लाख कोटी हा फक्त स्टँडिंग मध्येच झालेला आहे, किमान मिनिमम. हो, असं आहे की 25 वर्षामध्ये एकही वर्ष भारतीय जनता पार्टीचा स्टँडिंग कमिटी चेअरमन नव्हता, भारतीय जनता पार्टीचा महापौर त्याच्यामध्ये नव्हता. जसं तुम्हाला माहिती आहे की ह्या सगळ्या ज्या पॉवर्स असतात त्या स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि कमिशनर यांच्याकडे वेस्टेड असतात आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष त्याच्यामध्ये काहीही सहभाग नाही. कारण आमचा कधीही स्टँडिंग कमिटी चेअरमन किंवा महापौर गेल्या 25 वर्षामध्ये कधीही नव्हता. नेवर.
असं आहे, सत्ता जी कॉर्पोरेशनची असते, तुम्ही जर लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे नियम आणि त्याचा जर कायदा जर वाचलात तर त्याची जी सत्ता असते ती सत्ता ही ॲक्च्युली जी असते ती स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि म्युन्सिपल कमिशनरकडे वेस्टेड असते. उदाहरणार्थ आता हे इथे आपले सगळे नगरसेवक बसलेले आहेत, परंतु हे नगरसेवक इथे बसलेले कुठल्याही फाईलवरती साईन करत नाहीत किंवा कोणताही प्रस्ताव ते पास करत नाहीत. कुठल्याही कामाचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या हा स्टँडिंग कमिटीमध्ये येतो, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन तो पास करतो आणि त्याच्यानंतर म्युन्सिपल कमिशनर तो स्टँडिंग कमिटी चेअरमनकडे पाठवतो. त्यामुळे त्याच्यातले जे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आहेत ते कमिशनर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमनकडे आहेत, नगरसेवकांकडे नाहीत. नगरसेवक जे असतात ते ॲक्ट ॲज वॉचडॉग्स. त्यामुळे एखादं काम जर झालं नाही तर अधिकाऱ्याला सांगा. शेवटी त्यांनाही काम झालं नाही किंवा प्रस्ताव मांडण्याकरता अधिकाऱ्यांनाच सांगावं लागतं. ते स्वतःहून कुठलाही प्रस्ताव देऊ शकत नाहीत किंवा कुठलंही सही ते करत नाहीत. हो, असं आहे की शर्माजी नावाचे कोणीतरी एक व्यक्ती आहेत, आपण त्याची माहिती घ्या. ते कुणाकडनं इन्स्ट्रक्शन्स घेतात आणि ते इन्स्ट्रक्शन्स कमिशनर, ॲडिशनल कमिशनर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन यांना पास ऑन करतात आणि तिकडनं आलेल्या इन्स्ट्रक्शन्सच्या अनुसार टेंडर्स रीक केली जातात आणि स्पेसिफिकली ठरलेल्या कंपन्यांनाच ती टेंडर मिळावी अशा प्रकारे ते टेंडर ड्राफ्ट केलं जातं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर काही फसकत झाली, म्हणजे समजा ओशिवरा रिव्हर रिव्हिज्युमिनेशनच्या विषयामध्ये शपूरजी पालनजीला काम एल1 झालं, परंतु त्यांना द्यायचं होतं दुसऱ्याला. त्यामुळे शपूरजी पालनजीला टेक्निकल कारणासाठी त्यांनी बाहेर काढलं, कॅन्सल केलं आणि मग ते काम म्हाळसाला दिलं. त्यामुळे मिशिगन इंजिनियर्स आणि म्हाळसा ह्या त्यांच्या फेवरेट कंपनीज आहेत, ज्या कंपनीज फ्रंट एंडेड आहेत. आणि त्यामुळे महापालिकेतले सचिन वाझे हे तिघे आहेत, पण तो जो सचिन वाझे आतमध्ये आहे आणि हे जे सचिन वाझे आहेत ह्याचे हँडलर कोण आहेत हा सवाल मुंबईकर विचारत आहे. असं आहे, बोलायला दिलंच नाही पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जो भ्रष्टाचार करेल, जो मुंबईला लुटेल, जो वसुली करेल आणि जो वाजगिरी करेल असा प्रत्येक व्यक्ती हा भारतीय जनता पार्टीच्या हिटलिस्टवर असेल. आणि जर इक्बाल सिंग चहल हे करत असेल तर तो नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या हिटलिस्टवर आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, ह्या 1.5 वर्षामध्ये जशी महापालिका चालली आहे, जसं ब्लेटंट मिसयूज करून ज्या प्रकारे प्रस्ताव पास केले जात आहेत असं आजपर्यंत कधी कॉर्पोरेशनमध्ये झालं नव्हतं. 25 वर्षातला सगळ्यात बोगस म्युन्सिपल कमिशनर हा आत्ता लाभलेला म्युन्सिपल कमिशनर मुंबईला आहे. आणि जो भ्रष्टाचार करेल, मी पुन्हा सांगतो, जो भ्रष्टाचार करेल मग तो कुणीही असेल, भारतीय जनता पार्टी कुणालाही स्पेअर करणार नाही आणि प्रत्येक भ्रष्टाचारी हा आमच्या हिटलिस्टवर असेल. ज्या वेळेला भ्रष्टाचार होत होता त्यावेळेला ही प्रश्न आम्ही उपस्थित करत होतो. मला आठवतंय, नाही 16 कशाला 14च्या आधीचं सांगतो ना, भालचंद्र शिरसाट ज्या वेळेला होते, आशिष शेलार होते, स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये त्या कचऱ्याच्या विषयामध्ये कागद फाडून तिकडनं त्यांनी वॉकआउट केला होता. त्यामुळे सत्ता असेल सत्ता नसेल, भारतीय जनता पार्टी सत्ता किंवा अधिकारासाठी काम करत नाही, ती शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी काम करते आणि मुंबईकरांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. आणि शेवटी आपण जी सत्ता म्हणताय, जसं मी सांगितलं, जे हा आरोप करतात, मला असं वाटतं की अशी स्टेटमेंट करण्याच्या आधी अशी स्टेटमेंट करणाऱ्यांनी लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे नियम काय असतात, कायदा काय म्हणतो, त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह पॉवर कुणाच्या हातात असतात याचा थोडासा अभ्यास केला तर बरं पडेल. आणि त्यामुळे मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे की कुठल्याही प्रकारच्या प्रस्तावावर सही किंवा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव मूव्ह नगरसेवक करतात की नाही करतात. कमिशनर प्रस्ताव मूव्ह करतो, स्टँडिंग कमिटी त्याला पास करते, स्टँडिंग कमिटी चेअरमन त्या प्रस्तावाला घेतो. आणि त्यामुळे नगरसेवक, त्यामुळे ही जी सत्ता जी असते ती खरी कॉर्पोरेशनची सत्ता ही कमिशनर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमनकडे वेस्टेड असते. मी असं म्हटलं नाही की नगरसेवकांना अधिकार नाही. मी असं म्हटलं की आपलं जे फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्कमध्ये नगरसेवक फाईलवर सही करू शकतो का?
नाही करू शकत. नगरसेवकाच्या निधीमधून सुद्धा जी कामं करायची असतात त्याचा प्रस्ताव नगरसेवक देत असतो. तो प्रस्ताव असिस्टंट कमिशनर, ज्याच्याकडे म्युन्सिपल कमिशनरचे पॉवर्स असतात, तो प्रभाग समितीमध्ये वॉर्ड काउंट कमिटीच्या मीटिंगमध्ये तो आणतात. कोण आणतं? असिस्टंट कमिशनर आणतो. तो पास केला जातो, प्रभाग समिती अध्यक्ष त्याला पास करतो. त्यामुळे मला म्हणण्याचा अर्थ असा आहे, माझ्या म्हणण्याचा, की आपल्या गिवन फ्रेमवर्कमध्ये प्रस्ताव मांडणं आणि प्रस्ताव पास करणं याचे पॉवर्स हे स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि म्युन्सिपल कमिशनरकडे वेस्टेड आहेत, असा माझा म्हणण्याचा अर्थ आहे. ऑफकोर्स आहे. मी काय म्हटलं की पहिलं टेंडरमध्ये अशा कंडिशन्स टाकायच्या जेणेकरून त्यांच्या फेवर्ड कंपनीजच त्याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकतील. उदाहरणार्थ, ज्या वेळेला कोविडची पहिली लाट होती त्यावेळेला ऑक्सिमीटरचं एक टेंडर होतं. त्याच्यामध्ये त्यांनी अशी कंडिशन टाकली की बॅक लिट एलईडी डिस्प्ले. आता काय असतं ऑक्सिमीटरमध्ये बॅक लिट एलईडी डिस्प्ले? डिजिटल ह्याच्यामध्ये ते दिसतं, पण त्याच्यात काय बॅक लिट एलईडी डिस्प्ले म्हणजे कुठल्या तरी एक कंपनी आहे जी असं म्हणणार की आमचा बॅक लिट एलईडी डिस्प्ले आहे आणि मग ती बीड करणार, आणि बिकॉज त्याच्याकडे बॅक लिट एलईडी डिस्प्ले आहे म्हणून त्याला ते काम मिळणार. उदाहरण दिलं मी तुम्हाला एक. त्यावेळेला मीच तो ऑक्सिमीटरचा मुद्दा काढला होता. मी काढल्यानंतर त्यांनी ते टेंडर रद्द केलं होतं आणि मग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मधनं मीच मुंबई महानगरपालिकेला ऑक्सिमीटर आर्ट ऑफ लिव्हिंग कडनं त्यावेळेला गिफ्ट त्यावेळेला केले होते. सांगण्याचा मुद्दा हा की पहिलं टेंडर रिग करायचं अशा प्रकारे की फेवर्ड कंपनीजला ते लागेल, आणि जर त्याच्यामध्ये काही फसगत झाली, फेवर्ड कंपनीला लागलं नाही, तर मग कुठलं तरी टेक्निकल रिझन काढून L1 जो असेल, जो तुम्हाला नको आहे, त्याला बाजूला करायचं आणि मग आपली जी फेवर्ड कंपनी आहे, म्हणजे या केसमध्ये म्हाळसा इंजिनिअरिंग आहे किंवा मिशिगन आहे, एक कुठला तरी प्रस्ताव आहे ज्याच्यामध्ये म्हाळसा आणि मिशिगनचा जॉईंट व्हेंचर आहे. आता जसं मी आज प्रेडिक्ट करतो ना, मिठी नदीचं 2000 कोटी रुपयाचा आता प्रस्ताव आणणार आहेत आणि तो प्रस्ताव मिशिगन आणि म्हाळसाला त्यांना द्यायचा आहे, आणि ह्याचं प्लॅनिंग ऍडिशनल कमिशनर वेला रुसू करत आहेत. त्यांना इन्स्ट्रक्शन शर्माजी देत आहेत, ते कोणाकडून घेत आहेत त्याची माहिती घ्यावी लागेल. त्यामुळे टेंडर्स रिग करणं, रिग करून एक रिंग तयार करणं आणि त्या रिंगच्या माध्यमातून कुठल्या तरी कंपनीज जे यांच्या फ्रंट एंड आहेत त्यांना ते मिळवून देणं, ज्याच्याकडून त्यांना तिकडनं बॅकडोरनी जे मिळायचंय ते मिळेल. जसं हे 15 कोटी रुपये स्टँडिंग कमिटी चेअरमन वरती आयटीच्या रिपोर्टमध्ये जे आहे, हा त्यांचा मोडस ऑपरंडी आहे. असं आहे की प्रत्येक आरोपाचा पुरावा हा आहे. उदाहरणार्थ, ट्रेंचिंगच्या विषयामध्ये उदाहरण देतो तुम्हाला मी. ट्रेंचिंगच्या विषयामध्ये ज्या वेळेला आम्ही सांगितलं की ही ABCD कंपनीला लागेल, मग तुम्ही का परत घेतलं? ते का रिटेंडर केलं? आणि ते रिटेंडर केल्यानंतर 136 कोटी कमीचे बिड्स का आले? याचा अर्थ 136 कोटी रुपये वाढवून ते बिड्स त्यावेळेला मागवण्यात आले होते. दुसरा मुद्दा, कोविडच्या विषयामध्ये आम्ही जे आरोप केले, हा एक नॉन ओपन फॅक्ट आहे मुंबई शहरामध्ये की नेस्को कोविड केअर सेंटरचं काम रोमेल बिल्डरला दिलं. रोमेल बिल्डर हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनी आहे, हेल्थ केअर मॅनेजमेंट कंपनी आहे, डॉक्टर आहे, मेडिकल आहे, काय आहे? त्यामुळे एक बिल्डर ऑक्सिजन प्लांट सेटअप करण्याचं काम बिल्डर करणार, म्हणजे पेंग्विनचा एन्क्लोजर सुद्धा तोच करणार आणि ऑक्सिजन प्लांट सुद्धा सेटअप तोच करणार, हायवे कन्स्ट्रक्शन. त्यामुळे आम्ही जेव्हा आरोप करतो तेव्हा पुराव्या सकट आरोप करतो. पोईसरमध्ये आधी तुम्ही एस्टिमेट केला 1500 कोटी रुपयाचं, मग ते नेलं 1500 कोटीवरती. मग 1000 कोटीचा जो मधला गॅप आहे तो कुठून आला? म्हणजे याचा अर्थ आयदर तुम्ही पहिलं जे एस्टिमेट तयार केलं ते चुकीचं होतं, किंवा आता एस्टिमेट जे तयार केलंय ते चुकीचं आहे. त्यामुळे चुकीचं कुठलं हे तुम्ही सांगा ना. 500चं चुकीचं आहे की 1500चं चुकीचं आहे? त्यामुळे हा एव्हिडन्स आहे ना. तुम्ही पहिलं 500चा करता मग 1500चा करता, हा एव्हिडन्स आहे. त्यामुळे याच्यापेक्षा जास्त काय एव्हिडन्स द्यायचे? आणि आयटीच्या रिपोर्टमध्ये यशवंत जाधव साहेबांना 15 कोटी रुपये प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडनं ज्या एंट्री झाल्या, हा पुरावा नाही का? दिस इज एव्हिडन्स इन ब्लॅक अँड व्हाईट ऑन पेपर. मी सांगितलं ना तुम्हाला की आम्ही न्यायालयामध्ये दाद मागू, आणि त्याच्यापेक्षा मोठं जे न्यायालय आहे ते जनतेचं न्यायालय आहे, आणि जनतेच्या न्यायालयामध्ये सुद्धा आम्ही दाद मागू. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मुंबईकर जनता जी यांना विटलेली आहे पूर्णपणे, ती न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी मी तुम्हाला सांगतो की येणारी लढाई ही काही भाजप विरुद्ध शिवसेना वगैरे अशी लढाई नाही.
मी क्लिअर करतो तुम्हाला. ही लढाई मुंबईकर वर्सेस शिवसेना आहे. गेल्या 25 वर्षामध्ये ज्या प्रकारे मुंबईकराला आणि मुंबईला लुटण्याचं काम हे केलेलं आहे त्याचा बदला मुंबईकर घेतल्याशिवाय राहणार नाही. येस, देशाचा पहिला स्कायवॉक हा वांद्रे ते कलानगर जो MMRDA ने 2007 मध्ये उभारला होता. हा अवघ्या 10 ते 11 वर्षातच मोडकळीस आला आणि 2019 ला तो बंद झालेला आहे. पालिका आता त्या ठिकाणी 18 कोटी 69 लाख खर्चून नवीन स्कायवॉक बांधणार आहे. काय नेमकं वाटतं? नाही, असं आहे की स्कायवॉक्स जे बांधले गेले, खरं तर मला असं वाटतं की याच्यामध्ये कसं ऑडिट झालं पाहिजे की स्कायवॉकवरती यूज करणाऱ्याची व्हॉल्यूम काय आहे. स्कायवॉक जरी वर अवेलेबल असला तरी लोक खालूनच चालतात. म्हणजे स्कायवॉक जे बनवले गेले त्याचा यूज हा मला वाटतं 20% पेक्षा जास्त नाही आहे. आणि त्यामुळे आपण म्हटलं ते बरोबर आहे 18 कोटी. मला असं आहे की स्कायवॉक नाही, असं म्हणजे कुठल्याही अशी संधी सोडत नाहीत काम काढायला. कुठून तरी काहीतरी काम काढायचं बाबा, काम काढायचं, टेंडर काढायचं, रिग करायचं. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला, ते केल्याशिवाय हे होत नाही ना. त्यामुळे काहीतरी काम काढायचं. आणि म्हणून मगाशी जे मी म्हणालो ना, आपण स्कायवॉक म्हणालात, मी काय म्हणतोय, मुंबईचा कोपरा विकून खाल्ला 25 वर्षामध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.